नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. आपण बघतोय इयत्ता 10वी विषय इंग्रजी एलो स्टेटमेंट 16 मधली थर्ड ॲक्टिव्हिटी म्हणजे डे 34. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स, पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या बघूया आपण. इडिओमॅटिक एक्सप्रेशन कॅरी द कल्चर अँड ट्रेडिशन. इडिओमॅटिक एक्सप्रेशन हे कल्चर आणि ट्रेडिशन याला कॅरी करत राहतात, म्हणजे त्याच्यावर बरंचसं अवलंबून असतं. With the following expressions, try to understand the culture and traditional background. आता एखादं एक्सप्रेशन असतं तर त्याच्यावरून त्याच्या मागचं कल्चरल बॅकग्राऊंड काय आहे याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळेस विचार केला जातो. ओके. थर्ड, मेक स्टुडंट्स अवेअर टू अंडरस्टँड द डिफरन्स. नंतर इम्पॅक्ट द कल्चरल अँड ट्रेडिशनल बॅकग्राऊंड. आता आपल्या ट्रेडिशनल बॅकग्राऊंडचा किंवा कल्चरल बॅकग्राऊंडचा आपण जर विचार केला तर त्याचा परिणाम आपल्या अंडरस्टँडिंगवर पण होतो. कुठल्या? तर आपण जे काही फ्रेजेस वापरणारे किंवा इडिओमिक एक्सप्रेशन्स वापरणारे त्याच्यावर सुद्धा त्याचा थोडाफार फरक पडतो, परिणाम पडत असतो. हे स्टुडंट्सला आपल्याला इथे सांगायचंय. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. स्टुडंटसाठी काय इन्स्ट्रक्शन्स द्या बघा. रीड द फॉलोइंग शॉर्ट पॅसेज अँड ट्राय टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन टू कंट्रीज कल्चरल अँड ट्रेडिशनल बॅकग्राऊंड वाईल युझिंग इडिओमॅटिक एक्सप्रेशन. खाली तुम्हाला एक कॉन्व्हर्सेशन दिले. कॉन्व्हर्सेशन म्हणजे एक थॉट एक्सचेंज प्रोसेस आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं कसं कन्फ्युजन क्रिएट होतं दोन कल्चरमधल्या स्टुडंट्समध्ये, तर ते आपल्याला ह्याच्यावरनं कळेल. सेकंड, बी केअरफुल वाईल युझिंग इडिओमॅटिक एक्सप्रेशन. इडिओमॅटिक एक्सप्रेशन यूज करताना थोडासा काळजी करा की आपण एक्झॅक्टली काय म्हणायचं आपल्याला. थर्ड, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग टू लर्न द यूज ऑफ प्रॉपर इडिओमॅटिक एक्सप्रेशन. प्रॉपर इडिओमॅटिक एक्सप्रेशन यूज करणं हे फार गरजेचं आहे, आपल्याला शिकणं फार गरजेचं आहे. कळतंय? चला मग आपण लर्निंग ॲक्टिव्हिटीकडे वळूया. राज 10th स्टँडर्ड स्टुडंट आहे. इंटरेस्टेड इन ग्लोबल हिस्ट्री अँड इंग्लिश ॲज ट्रान्सलेटेड द पानिपत वॉर. काय करतोय तो? त्याने ग्लोबल हिस्ट्री आणि इंग्लिशमध्ये तो इंटरेस्टेड आहे आणि मग तो ते ट्रान्सलेट करतो. काय ट्रान्सलेट केलं त्याने? पानिपत वॉर जे आहे ते त्याने ट्रान्सलेट केलं. अँड सेंड इट टू हिज इंटरनॅशनल फ्रेंड साबियाना फ्रॉम जर्मनी. जर्मनीमध्ये साबियाना नावची जी स्टुडंट आहे त्याची इंटरनॅशनल फ्रेंड आहे, तिला त्यांनी ते पाठवून दिलं. राज, मग पानिपतचं ट्रान्सलेशन करताना त्याने काय केलं बघा. आपल्याला हे माहिती आहे त्याच्यामुळे आपण हे समजून घेऊ शकतो. पानिपत वॉर वॉज हेल्ड बिटवीन मराठाज अँड अहमद शाह दुरानी. पानिपतचं वॉर अहमद शाह दुरानी आणि मराठा यांच्यामध्ये झालं. इन दिस वॉर, या वॉरमध्ये मराठाज वर इन द विनिंग पोझिशन. मराठा हे जिंकण्याच्या पोझिशनमध्ये होते. बट पण अचानक सडनली अहमद शाह दुरानीज आर्मी किल्ड सो मेनी मराठाज अँड वन द वॉर. पण अहमद शाह दुरानीच्या आर्मीने बरेचशा मराठांना मारलं किंवा ते शहीद झाले मराठा आणि ते वॉर जिंकले. इन दिस वॉर, या वॉरमध्ये आता फ्रेज काय वापरली बघा, इडिओमिक एक्सप्रेशन इथे काय वापरलं बघा. इन दिस वॉर 9 लाख बँगल्स वर ब्रोकन. म्हणजे 9 लाख बँगल्स काय झाल्या, तुटल्या, असं आपण इडिओमिक एक्सप्रेशन इथे वापरलं आणि ॲज इट इज त्याने ते तिथं पाठवलं साबियानाला. सो सॅड, इंडियन वुमन आर ब्रेव्ह. तो काय आता साबियाना काय म्हणते, इंडियन विमेन काय आहे, ब्रेव्ह आहे. मिसअंडरस्टँडिंग काय झाली बघा तिथे. ती काय म्हणते, इंडियन विमेन आर ब्रेव्ह. डिड दे फाईट अगेन्स्ट अहमद शाह दुरानीज मेल और फिमेल आर्मी. त्या वाया अहमद शाह दुरानीच्या फिमेल आर्मी सोबत किंवा मेल आर्मी सोबत लढल्या होत्या का? हे कशामुळे मिसअंडरस्टँडिंग झाली, तर 9 लाख बँगल्स वर ब्रोकन याच्यावरनं ते मिसअंडरस्टँडिंग झाली. आता पुढे बघा. गेस द मिसअंडरस्टँडिंग इन द अबव कॉन्व्हर्सेशन. आपल्याला अंडरस्टँडिंग कळलं, 9 लाख बँगल्स वर ब्रोकन ही मिसअंडरस्टँडिंग झाली इंटरनॅशनल लेवलला. टेल. सेकंड, टेल द रिझन फॉर द मिसअंडरस्टँडिंग. मिसअंडरस्टँडिंगचं रिझन काय, तर आपलं कल्चरल बॅकग्राऊंड जे आहे ते वेगळं आहे, त्यांचं कल्चरल बॅकग्राऊंड वेगळं आहे. आपण बँगल्स ब्रोकन याचा अर्थ काय होतो, तर ती महिला विधवा झाली, तिचा नवरा मेला, त्याच्यानंतर आपण म्हणतो की बँगल्स ब्रोकन. ही फ्रेज आपण वापरतो. कळतंय? मग हे रिझन आहे त्याचं. थर्ड,
Try to remove the misunderstanding by using proper words phrases instead of 9 lakh Bengals were broken. मग त्यासाठी काय येईल? 9 lakh soldiers were killed in the war. हा त्याचा प्रॉपर अर्थ आपल्याला इथे घेता येईल. समजतंय आता सर्वांना? कळतंय? आपल्याला फक्त इथे हे लिहायचंय. आता सॉल्ड ऍक्टिव्हिटी मध्ये बघा त्यांनी काय दिलेलं आहे. अ स्क्वायरल्स रोल, मायथॉलॉजिकल फॅक्ट हे आपलं रामायणाशी रिलेटेड आहे. अ स्क्वायरल्स रोल म्हणजे खारुताईचा वाटा कॅन प्ले द स्मॉल रोल. इट्स इंडियन एक्सप्रेशन विथ रामायण ट्रेडिशन. रामायणाच्या ट्रेडिशनमध्ये असं म्हटलं जातं की छोटासा वाटा सुद्धा फार होता, महत्वाचा होता. When God, Ram and his army were building a bridge over the sea to reach the Sri Lanka. राम म्हणजे भगवान राम जे होते ते त्यांची जेव्हा आर्मी बनवत होते तर त्यावेळेस तो जो ब्रिज तयार केला जात होता श्रीलंकेला जाण्यासाठी, तर त्याच्यात काय म्हटलं ते, अ स्क्वायरल ऑल्सो हेल्प देम, म्हणजे एक खारुताईने सुद्धा त्यांना काय केली होती, मदत केली होती. आउट ऑफ दिस माइथ म्हणजे ह्या माइथवरनं ते काय म्हणतात, द फ्रेज स्क्वायरल्स रोल इज युज्ड फॉर अ स्मॉल अँड ऑनेस्ट हेल्प. स्क्वायरलचा जो रोल होता तो कसा होता, एक छोटासा आणि एकदम प्रामाणिक मदत तिथे त्यांनी केली. बट बी केअरफुल, पण याचा अर्थ इतर लोक वेगळे घेऊ शकतात. जसं आपण 9 लाख बँगल्स ब्रोकन हा अर्थ वेगळा घेतला सायबियानाला जर्मनीमध्ये, तर याचाही अर्थ सुद्धा वेगळा होऊ शकतो. अ फॉरेनर मे नॉट अंडरस्टँड इट, जो फॉरेनर असेल तो त्याला याचा अर्थ कळणार नाही. आता सेकंड बघा, का नाही कळणार, पास्ट आउट हा शब्द आहे बघा. इन इंडिया काय म्हणतो आपण, आय पास्ड आउट द एक्झामिनेशन, म्हणजे मी एक्झामिनेशन पास आउट होऊन गेलो, म्हणजे क्लिअर केली. पण याचा अर्थ खरा काय होतो इन युएसए, पास्ट आउट म्हणजे काय, डाईड, मेला. बरोबर. आपण म्हणतो लूज मोशन हा शब्द वापरतो भारतामध्ये, लूज मोशन. पण तिकडे लूज मोशन हा शब्द न वापरता तिकडे काय म्हणता, तर डायरिया हा शब्द वापरला जातो. म्हणजे डिफरन्स आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. कळतंय तुम्हाला? आता प्रॅक्टिससाठी ते काय म्हणता की फाइंड 10 इडियोमॅटिक एक्सप्रेशन फ्रॉम युअर कोर्स बुक और एनी अदर नॉवल अँड राईट कल्चरल ट्रेडिशनल बॅकग्राऊंड बिहाइंड इट. आता ठीक आहे, 10 इडियोमॅटिक एक्सप्रेशन आपण नॉवलमधनं किंवा कल्चरल बॅकग्राऊंडमधनं आपण काढू. ओके. सेकंड, एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी, पॅरल ऍक्टिव्हिटी रिइन्फोर्समेंटमध्ये काय दिलेलं आहे, लिस्ट एनी 10 इडियोमॅटिक एक्सप्रेशन फ्रॉम द इंटरनेट, अंडरस्टँड देअर मिनिंग अँड यूज देम इन युअर ओन सेंटेन्स. आता 10 इडियोमॅटिक एक्सप्रेशन आपण बाजूला काढू, म्हणजे प्रॅक्टिस आणि एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी ह्या दोघी गोष्टी आपण करूया. चला, मी काढलेलेच आहे ते बघू आपण. इडियम्स आणि त्याचे मिनिंग्स. अ ब्लेसिंग इज डिस्गस, म्हणजे काय, अ गुड थिंग दॅट सीम्ड बॅड ॲट फर्स्ट. दुसरं बघा, अ डाईम अ डझन, समथिंग कॉमन, याचा अर्थ काय तो, समथिंग कॉमन. बीट अराउंड द बश, म्हणजे अवॉइड सेईंग व्हॉट यू मीन, युजली बिकॉज इट इज अनकम्फर्टेबल. फोर्थ बघा, बेटर लेट दॅन नेव्हर, म्हणजे काय अर्थ होतो, बेटर अराईव्ह लेट दॅन नॉट टू कम एट ऑल, जायचंच नाही असं नाही, उशिरा आलं तर चालेल. पुढचं बघा, बाईट द बुलेट, म्हणजे काय, टू गेट समथिंग ओव्हर विथ बिकॉज इट इज इनएव्हिटेबल. पुढचं बघा, ब्रेक अ लेग, म्हणजे गुड लक, आपण ह्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. नंतर कॉल इट अ डे, म्हणजे काय, स्टॉप वर्किंग ऑन समथिंग, कॉल इट अ डे, म्हणजे त्या दिवस, आजचा दिवस थांबा बा कामाचा. कट समबडी सम स्लॅक, म्हणजे काय, डोंट बी सो क्रिटिकल. कटिंग कॉर्नर्स, डुईंग समथिंग प्रॉपरली इन ऑर्डर टू सेव्ह टाइम ऑर मनी. इझी डज इट, म्हणजे स्लो डाऊन. पुढचं बघा, गेट आउट ऑफ हँड, म्हणजे गेट आउट ऑफ कंट्रोल. त्याच्यातलं पुढचं, गेट समथिंग आउट ऑफ युअर सिस्टम, तुमच्या सिस्टमच्या बाहेरचं बघा काय, तर डू द थिंग यू हॅव बीन वॉन्टिंग टू डू सो यू कॅन मूव्ह ऑन. कळतंय? गेट युअर ऍक्ट टुगेदर, वर्क बेटर ऑर लिव्ह. नंतर गिव्ह समवन द बेनिफिट ऑफ द डाऊट, म्हणजे ट्रस्ट व्हॉट समवन सेज. गो बॅक टू ड्रॉइंग बोर्ड, म्हणजे स्टार्ट ओव्हर, म्हणजे परत सुरुवात करा. पुढचं बघा, हँग इन देअर, म्हणजे डोंट गिव्ह अप, म्हणजे प्रयत्न करत राहा. हिट द सॅक, म्हणजे गो टू स्लीप. इट्स नॉट रॉकेट सायन्स, म्हणजे इट्स नॉट कॉम्प्लिकेटेड, खूप कठीण नाही हे काही.
लेट समवन ऑफ द हुक. टू नॉट होल्ड समवन रिस्पॉन्सिबल फॉर समथिंग. कोणालाही एखाद्या गोष्टीसाठी जबाबदार लगेच धरू नका. मेक अ लॉंग स्टोरी शॉर्ट. म्हणजे काय? टेल समथिंग ब्रीफली. थोडक्यात सांगा. पुढचं, मिस द बोट म्हणजे इट्स टू लेट. नो पेन नो गेन. यू हॅव टू वर्क हार्ड फॉर व्हॉट यू वॉन्ट. म्हणजे तुम्हाला मेहनत करावी लागेल तुम्हाला काय मिळवायचं असेल ते. ऑन द बॉल. डुईंग अ गुड जॉब. चांगलं काम करा. कळतंय तुम्हाला? म्हणजे आज आपण काय शिकलो तर इडिओमॅटिक एक्सप्रेशन शिकलो आणि वेगळ्या कल्चरमध्ये कसं ते वापरलं जातं आणि आपल्या कल्चरमध्ये कसं वापरलं जातं, तर याचा परिणाम इडिओमॅटिक एक्सप्रेशन वर काही प्रमाणामध्ये होऊ शकतो. समजतंय? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.